महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीच प्रभाग क्रमांक 4 मधील देवपूर परिसरात खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका संशयित व्यक्तीकडून 500हून अधिक मतदान कार्ड व मतदार याद्या आढळून आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही हालचाली टिपत त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो मतदान कार्डांचा बॉक्स टाकून पसार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या कार्डांमध्ये मृत व्यक्तींचीही नावे असल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार बनावट मतदान घडवून आणण्यासाठीच करण्यात आल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे नेते इर्शादभाई जहागीरदार यांनी केला आहे. निवडणूक आयोग व सरकारी यंत्रणेच्या संगनमताने सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते हा घोळ घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून सूत्रधारांचा शोध घ्यावा अशी मागणी एमआयएम कडून पोलीस अधीक्षक व आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. ये यादी मिली है हमारे को तलाटी ऑफिस के पास, ये पूरा बॉक्स के पास मिला है और वो जो बंदा है हमको देख के डायरेक्ट फरार होगा छोड़ के, तनवीर राज मोहम्मद कुरेशी. हे मतदान कार्ड प्रथमदर्शी असे दिसतात की ओरिजिनल कार्ड बनवलेले ह्याच्यात पूर्ण सरकारी यंत्रणा हे सत्ताधारी पक्षांबरोबर मिळालेली आहे. हे प्रभाग क्रमांक 4 मधले आमचे उमेदवार आहे, त्यांनी हे मतदार कार्ड जे पोस्टमॅनचं काम आहे की ते मतदारांपर्यंत पोहोचवायचं, हे राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांपाशी हे भेटलेले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांपाशी हे फॉर्म भेटलेले. तर आमची एकच आरोप आहे की जे नेहमी आरोप झालेले इलेक्शन कमिशन यांच्याबरोबर मॅनेज आहे, ते ह्याच्यातून धांदा स्पष्टपणे दिसत आहे की इलेक्शन कमिशन या सत्ताधारी पक्षांबरोबर मॅनेज असून हे निवडणुकीमध्ये घोळ घालायचा प्रयत्न करतात आहे. माझा सर्वप्रथम प्रश्न आहे की जेव्हा इलेक्शन कमिशनचे एन्व्हलप्स जर प्रायव्हेट माणसापाशी भेटतात तरी इलेक्शन कमिशनचं साफ फेलियर आहे. स्टेट इलेक्शन कमिशनरनी जबाब द्यायला पाहिजे की हे कार्ड कसे गेले, जी सखोल चौकशी व्हायला पाहिजे. जर हे धुळ्यात भेटले तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षांकडून इलेक्शन मॅनेज करायचं काम इलेक्शन कमिशननं पकडून झालेलं आहे, हे स्पष्टपणे ह्याच्यात दिसून येत आहे. आणि आम्ही आयुक्तांना भेटणार आहे, एसपी धुळ्यांना भेटणार आहे आणि संबंधितांवर आम्ही गुन्हे दाखल करायची मागणी करणार आहे. कारण जर अशा निवडणुका होत असतील तर खरे मतदारांचा हक हिरून घ्यायचं काम हे भ्रष्टाचारी लोक करतात, ह्याच्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे.